शरण जात असताना महाराज सांगतात 3 पद्धतीने शरण जावं. कसं शरण जात असताना कोणाला जावं, का म्हणून जावं आणि जात असताना त्याचा अधिकार काय आहे, अशा 3 पद्धतीने वर्णन आलेलं आहे. जीवाने देवाला शरण गेलं पाहिजे. का? जीव म्हणजेच ब्रह्म आहे, देवाचाच अंश आहे, ब्रह्म आहे. आणि या जीवाने ब्रह्माला शरण गेल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होत असते. आणि सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जीवाने काय केलं पाहिजे? देवाला शरण गेलं पाहिजे. गीता सांगते ममैवंशो जीव लोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. गीता सांगते, काय सांगते? ममैवंशो, सर्वांच्या हृदयामध्ये मीच आहे, मीच आहे सर्वांच्या हृदयामध्ये. मी जो आहे ना ब्रह्मा, मीच आहे. मग तुम्ही काय करा? या जीवाने देवाला शरण जा. का शरण जा? त्याचंही वर्णन करत असताना महाराज म्हणतात, जर तुम्ही देवाला शरण गेलात, देवाने जर ब्रह्माला शरण गेलं, देवाने जर जीवाने जर देवाला शरण गेलं, जीवाने जर ब्रह्माला शरण गेलं, सुखाची अनुभूती येते, सुखाची प्राप्ती होते. कस काय? महाराज सांगतात, महाराजांनी सांगत असताना सांगितलेलं आहे, सुखाची अपेक्षा करून घ्यायची असेल, सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर कर्तव्य आहे. ठीक आहे, महाराज कर्तव्य सांगतात, तुम्ही मान्य आहे, योग्य आहे. त्याचं कर्तव्य सांगत असताना पहिला अर्थ महाराजांनी सांगितला. बापू महाराज म्हणतात, जीवाने देवाला का शरण जायचं? त्याचं पहिलं कारण सांगितलं, याच्या अगोदर आम्हाला देवाला शरण जाता आलं नाही म्हणून शरण जायचं, पहिला अर्थ. दुसरा अर्थ, जीवाने देवाला का शरण जायचं? दुसरा अर्थ, हे शरीर निर्माण करत असतानाच देवाला शरण जाण्यासाठीच निर्माण केलेलं आहे म्हणून जीवाने देवाला शरण जायचं. तिसरा अर्थ, जीवाने देवाला का शरण जायचं? तिसरा अर्थ सांगतात महाराज, हे शरीर कधी निघून जाईल याची गॅरंटी नाही म्हणून जीवाने देवाला शरण जायचं. आणि चौथा अर्थ, देवाने हे शरीर निर्माण करताच त्याच्यासाठीच निर्माण केलेलं आहे, कर्तव्य आहे याचं. काय कर्तव्य आहे? देवे दिला देहा भजना गोमाता, 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 तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया देवे दिला देहा भजना तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. हे देवे दिला देहा भजना भजना तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा करोनी ज्ञान चित्तकरा, करोनी ज्ञान तोवरी देह आहे तोवरी साधन, तोवरी साधन, तोवरी देह आहे तोवरी साधन, तोवरी साधन, तोवरी देह आहे तोवरी साधन, तोवरी साधन, तोवरी देह आहे तोवरी साधन, तोवरी करोनी ज्ञान सिद्ध करा, करोनी ज्ञान सिद्ध करा, करोनी ज्ञान सिद्ध करा,
किंवा देवे दिला देह भजना गोमटा. का या शरीराचं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? भगवंताने शरीर निर्माण करत असताना देवाला शरण जाण्यासाठी निर्माण केलेलं आहे. का शरीर निर्माण केलेलं आहे? महाराजांना साधकांनी प्रश्न केला, महाराज हे या शरीराने देवाला का शरण जायचं? थोडा आवाज वाढ. का शरण जायचं? महाराज सांगतात, बाबा हे शरीर पूर्वीच्या जन्मामध्ये काय होतं माहित नाही आणि त्या जन्मामध्ये आम्हाला देवाला शरण जाता आलं नाही म्हणून शरण जायचं. ठीक आहे महाराज, पूर्वीच्या जन्मामध्ये आमचं दुःख होतं म्हणून हे शरीर प्राप्त झालं. त्या जन्मामध्ये आम्हाला भगवंताची साधना उपासना करता आली नाही म्हणून शरण जा. बरं ठीक आहे, तो जन्म गेलाय. या जन्मात हो या जन्माचं कर्तव्य आहे. काय जन्माचं कर्तव्य आहे? या जन्माचं कर्तव्य आहे देवाचं नाम चिंतन तुका करणं. म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा विठ्ठलची एक देखिलिया. विठ्ठलाची एक देखिलिया. विठ्ठलाची जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखील या जन्माला आल्याच्या नंतर या जन्माचं कर्तव्य काय आहे? एकदा तरी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणे या देहाचं कर्तव्य आहे. म्हणून जीवाने देवाला शरण जावं. ठीक आहे, जीवाने देवाला शरण गेल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये आमचा पुढचा जन्म जो आहे ना तो चुकतो आणि भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी प्राप्त होते. ठीक आहे महाराज. पुन्हा साधकांनी प्रश्न केला, महाराज पूर्वी जन्मी आम्हाला नामस्मरण करता आलं नाही, शरण जाता आलं नाही म्हणून शरण जा म्हणतात. मान्य आहे, गेलो आम्ही शरण. या जन्मामध्ये आम्हाला शरण जाण्यासाठी उपदेश करतात, मान्य आहे. आता आम्ही नामचिंतन करू. पुढे काय होईल याची गॅरंटी नाही म्हणून शरण जा, मान्य आहे. आणि हा नरदेह देवानी देतच असताना नामचिंतन करण्यासाठी दिलेला आहे म्हणून तुम्ही शरण जा म्हणता, मान्य आहे. पण याला काही कोणाचा पुरावा आहे का हो? याला कुणाचा काही पुरावा आहे का असं विचारल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणतात, बाबा माझा पुरावा बाजूला ठेवा. ज्या वेदाची निर्मिती झाली, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण, त्या वेदांनी सुद्धा ग्वाही दिली. काय ग्वाही दिली? पुराण हर्षी गाते 18ही पुराण हर्षी गाते. 18ही पुराणे हर्षी गाते. 18ही पुराणे हर्षी गाते. अठराही पुराण हरिसी गाती. 18ही पुराण हरिसी गात. 18ही पुराणे हरिसी गाती. 18ही पुराण राही पुराण हरिशी गाती. 4 जान 6 शास्त्रे कारण. 18ही पुराणे हरिशी गाती. त्या हरीचं भजन 18 पुराण सुद्धा करतात असं उदाहरण दिलं. 18 पुराणी सिद्धांत तुका मने हाती घेत. तुका मने हाती घेत. तुका मने हाती हे. 18ही पुराण
तुका म्हणे हाची तुका म्हणे हाची भेद तुका म्हणे हाची अहो पुराणाचा किती सांगायचं महाराजांनी सांगितलं. आणि 18 जे पुराण आहेत ना, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण. 18 पुराणाचा जर विचार केला ना तर ते 18 पुराण आपण जन्माला आल्याच्या नंतर एक तरी पुराण वाचावं. किती? एक तरी पुराण. गणेश पुराण आहे, महाशिवरात्र पुराण आहे, भरपूर पुराण आहेत. त्या पुराणापैकी गरुड पुराण आहे, गणेश पुराण आहे, अनेक आहेत. त्या पुराणापैकी 6 शास्त्र सांगतात, 18 पुराण सांगतात. काय सांगतात? हरीशी भजा, हरीचं नाम चिंतन करा, विठोबाला तुम्ही काय करा? शरण जा. विठोबाशी शरण बस. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम द्यावे. ऐका, पुराणाने सांगितलं, वेदांनी सुद्धा सांगितलं. काय सांगितलं? वेद, ज्या वेदाच्या माध्यमातून भगवंताचं अनंत प्रकारचं नाम घेतलं जातं ना, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला. आणि त्यांनी काय सांगितलं वेदाने? एक नारायण सारद एक नारायण वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप हरिमुखी मना हरिमुखी मना हरिमुखी मना हरिमुखी मना वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार, ज्याच्या पुढे काहीच नाही. सार, सार हा शब्द तेव्हा येतो ज्याच्या पुढे काहीच नाही, ज्याच्या पुढे काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे, दुधापासून, दुधामध्ये जर विरजण टाकलं तर त्यापासून काय तयार होतो? दही तयार होतं. आणि दह्यामध्ये पुन्हा त्या दह्याचं घुसळण केल्याच्या नंतर दह्यापासून काय तयार होतं? काय? लोणी तयार होतं. आणि लोण्यापासून पुन्हा काय तयार होतं? तूप. तुपाच्या नंतर काय तयार होतं? म्हणजे इथले माणसं हुशार आहेत. तूप हे सार आहे, त्याच्या पुढं काही आहे का? नाही. म्हणून सांगितलं, ज्ञानोबा म्हणतात हरिपाठामध्ये, काय सांगितलं? सार आहे, फक्त एकच आहे. आणि त्याला उद्देश कुणाचा सांगितला? वेदाचा सांगितला. पुरावा, पुरावा सांगितला वेदाचा. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन
एकच नाम परमात्मा असा आहे ज्याला आपण शरण गेल्याच्या नंतर आपला उद्धार होऊ शकतो. विठाला विठाला वेदांनी ग्वाही दिली. काय ग्वाही दिली? साधकांनी प्रश्न विचारला, महाराज वेद सांगतो देवाला शरण जा, मग आमचं तर कर्तव्य आहे. पुन्हा काही साधकांनी प्रश्न विचारला. काही साधकांनी म्हटले ठीक आहे, वेद जर सांगत असेल शरण जा, वेद पुरातन आहे आणि वेदाचं पठण आमच्यानं करणं होईल हे शक्य नाही, कारण संस्कृत आहे ते आणि संस्कृत भाषा ही खूप कठीण आहे. ते शिकल्याच्या नंतर सोपी आहे, परंतु त्याचा अर्थ आम्हाला कळण्यासाठी त्याला काहीतरी ज्ञानार्जनच करावं लागतं. मग ती सोपं करून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं हो? मग ज्ञानोबरायांनी पुरावा दिला. ज्ञानोबराय म्हणतात, बाबा वेद सांगतो शरण जा, मी सुद्धा सांगतो. मग काही साधकांनी सांगितलं, अलीकडच्या काळातील कोणी संत आहेत का शरण जा आणि शरण गेल्याच्या नंतर त्यांच्या जीवनाचा उद्धार होतो? मग ज्ञानोबराय सांगतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची एकू. ज्ञानोबराय सांगतात, बाबा जो कोणी मला अनन्ययुक्त भावनेने शरण येईल ना, त्याच्या जन्माचंही दुःख निवारण करेन आणि त्याच्या मृत्यूचंही दुःख निवारण करेन. कसं? ऐका. महाराज म्हणतात, जो कोणी मला शरण येईल, जो कोणी माझी नामचिंतनाची साधना करेल, जो कोणी नामचिंतन करून भजेल ना, त्याच्या जीवनाचंही आणि मृत्यूचंही, जन्माचंही आणि मृत्यूचंही दुःख निवारण करतो. जन्माचं काय दुःख आहे? जन्माचं दुःख महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणतात, जन्माला आल्याच्या नंतर या जन्माचं खूप दुःख आहे. महाराज काय जन्माचं दुःख आहे? ऐका ऐका. ह्या नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर जन्म प्राप्त होण्याच्या अगोदरच दुःख सांगितलं. काय सांगू गर्भीची यातना, सांगू गर्भीची यातना, काय भोगी नारायणा, भोगी मांस मला मूत्र जाणा, सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मग मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. ज्या पोटामध्ये, ज्या गर्भामध्ये हे शरीर निर्माण होत असतानाच किती पीडा आहेत त्याचं महाराजांनी वर्णन केलं. बाबा या पीडेमधून बाहेर यायचं असेल, या दुःखातून बाहेर येण्यासाठी तुझं क्षणोक्षणा ध्यात असे, मी तुला शरण जात आहे. माझी प्रार्थना आहे, देवा सतत नामचिंतन करत आहे, या गर्भवासाच्या दुःखातून मला निवृत्त कर. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय
बाबाजीनं मुळाला हात घातला. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस. आणि पुढं रात्री दिवस पांडुरंगा, हे भगवंता, हे पांडुरंगा, मी तुझं नामचिंतन रात्र आणि दिवस करत आहे. तू काय कर, माझ्या दुःखाची निवृत्ती कर. ही दुःखाची निवृत्ती आहे, पण ही दुःखाची निवृत्ती जन्माला येण्याच्या अगोदर सांगितली. जन्माला आल्याच्या नंतर तर किती दुःख आहे, आणि मग जन्माला आल्याच्या नंतर मग प्रत्येकाचं दुःख सुरू होतं. महाराज, काय दुःख होतं? जन्माला आलं की दुःख सुरू होतं. मला अनेक दुःखे सांगू की सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, अय कापचित्ती भरला से, भय कापचित्ती सांगू मी किती किती दुःख सांगायचे या संसारातील, सकळ संसाराची स्थिती. अहो या किती सांगायची. या नरदेहाला प्राप्त झाल्याच्या नंतर या जगतामध्ये असा एकही मनुष्य नसेल की त्या मनुष्याला दुःख नाही असं एकही मनुष्य सापडून भेटायचं नाही बरं का. फक्त एवढंच आहे, आपलं दुःख उभा टाकून कोणी सांगू नका, एवढीच विनंती. आपलं दुःख जर तुम्ही सांगायला सुरू केलं ना, 8 दिवसाचा सप्ताह एका एका माणसाकडून होईल. एवढं दुःख आहे महाराज. फक्त एवढंच आहे, ते दुःख झापून आहे. काहीचं दुःख जास्त फुटत आणि काहीचं झापून राहतं, म्हणून दुःख भरपूर आहे. मग या दुःखाची निवृत्ती व्हावी असं वाटत असेल, दुःख निवृत्त व्हावं असं वाटत असेल, कुठेतरी केव्हा तरी कधीतरी त्या दुःखावरती पांघरून घालण्यासाठी नामचिंतन महत्वाचं आहे बरं का. सगळंच काय पाप सगळ्याच नामानं जातं असं नाही बरं का. कारण एवढं पाप आपलं अधिक आहे, एवढं पाप अधिक आहे, एवढंच आहे. जास्त ते पाप फुटू नये म्हणून नामचिंतनाची कास धरायची. नामचिंतनाची कास धरा, असलेलं पाप निवृत्त होतं. विठाला विठाला पाऊल टाकला की पाप होऊ शकतं बरं का. पाऊल टाकला की पाप होऊ शकतं. पापाचे अनेक प्रकार आहेत. म्हणून आपल्या जीवनातील दुःख निवृत्त व्हायचं असेल, जन्माचं दुःख निवृत्त व्हायचं असेल. काही जण माणसं विचारतात, महाराज खूप दुःख आहे. काय दुःख आहे? एक जण साधक आला आणि आम्हाला प्रश्न विचारला, महाराज दुःख खूप आहे. काय दुःख आहे सांगा म्हटलं. ठीक आहे, त्यांनी सांगितलं, महाराज दुःख किती सांगू? जर तुम्हाला दुःख सांगितलं तर तुम्ही सुद्धा म्हणताल सांगू नका. त्यांनी विचारलं, सांगा म्हटलं. ठीक आहे सांगा, 2 मिनिटासाठी सांगा. त्यावेळेस त्या साधकाने प्रश्न विचारला आणि आम्ही सांगितलं, सांग बाबा दुःख तुझं काय. त्याने सांगितलं, महाराज लग्न झालं. बरं ठीक आहे, लग्न झाल्याच्या नंतर चांगली पत्नी मिळाली ठीक आहे. पुन्हा वाटलं जीवाला या एखादा चांगला मुलगा मिळावा, पुत्र संतती प्राप्त व्हावी. पुत्र संतती प्राप्त झाली आणि पुत्र संतती प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या पुढचं दुःख सांगितलं त्यांनी. पैसे कमी आहेत आणि शाळेची फीस भरण्यासाठी पैसे जास्त नसल्यामुळे शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही महाराज. ते दुःख आहे. आणि ते शिक्षण पूर्ण होण्यासाठी इकडून तिकडून खर्च करून लहानाचं मोठं लेकरू केलं आणि लेकरू केल्याच्या नंतर वय वर्ष 25 झालं. मी म्हणलं काय दुःख आहे, वेळ चालली आहे, सांग पटपट. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अहो लेकराचं वय 25चं 35 झालंय. काय कीर्तन कळालंय का? कळत नसलं तर उद्याच्याला महाप्रसाद घेऊन जा. अरे 35 वर्ष वय झालंय, आणखी कोणी घराकडं बघच ना गेलंय.
मी म्हणलं हे तुझं दुःख ऐकण्यासाठी तेवढ्या लांबून आम्ही आलो. नाही म्हटले महाराज, कसं असतं तुमच्याकडे पत्ती जास्त असते, पत्ती जास्त असल्यामुळे इकडून तिकडून काही नंबर लागला तर. मी म्हणलं मुलीचे दिवस आलेत बाबा, जास्त विचार करण्याच्या भानगडीत जाऊ नको. जर तर राहिलाच तर आमच्या सोबत भगवे कपडे घाल, सोबत बी त्याचं कल्याण होऊन जाईल. परिस्थिती अवघड आहे. दुःख त्याने सांगितलं महाराज 35 वर्ष निघून गेले, 40 कडे होत आहे. दुःख किती सांगू, एवढंच दुःख नाही महाराज. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहे. मग ज्ञानोबराय म्हणतात बाबा, ते दुःख निवृत्त करून घ्यायचं असेल तर तू काय कर, मला शरण जा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म. हे जन्माचं दुःख आहे. ठीक आहे महाराज, आम्हाला जन्माचं दुःख कळालं. मृत्यूचं दुःख काय आहे? आओ, मेल्याच्या नंतर सद्गती प्राप्त होईल का नाही याची काय गॅरंटी आहे? हा, याची काय गॅरंटी आहे? नाही गॅरंटी. म्हणून त्या जन्माचंही दुःख निवृत्त झालं पाहिजे, मृत्यूचंही. पुढं जन्म घेणेच नाही ही दुःखाची निवृत्ती. पुन्हा जन्म शक्यच नाहीच, जन्मच घ्यायचं नाही. 84 लक्ष योनीमध्ये 1 कोटी फेरा घेतल्याच्या नंतर मग मनुष्य लागेवार मनुष्य जन्म आहे. मग मनुष्य जन्म जर एकदा हातातून सुटून गेला तर पुन्हा 84 लक्ष योनी. त्या 84 लक्ष योनीमध्ये एका योनीमध्ये 1 कोटी फेरा मारायचा आहे आणि मग मनुष्य जन्म आहे. म्हणून ज्ञानोबरायांना साधकांनी प्रश्न केला, महाराज जन्म नको, मृत्यू नको, याच्यातून निवृत्त होण्यासाठी काय करा? महाराज सांगतात तुम्ही शरण जा. शरण जर गेलात, जन्माचंही दुःख निवारण होईल आणि मृत्यूचंही दुःख निवारण होईल. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे त्याचे वर्म तू आम्हा पासी, सुखी राहिलासी प्रेमाची मनवून काही नाही. आणि कगोटा त्याचे वर्म सुखे होती कोणीना मनवोनी नाही चिंता आणि कगोटा त्या जुन्या चाली आता उग कुठं तर ऐकाय मिळाल्या. जुन्या माणसाकडून जुन्या चाली ऐकाय मिळतात बरं का. दुपारी कीर्तन होतं बापू, कोण प्रमाण उचललं की कुणकड शेवट केला की काहीच पत्ता लागना गेला. कारण सगळे गाण्याचे प्रमाण आले आणि आताच्या काळामध्ये हे जुनं अवश्य ऐकावं. एवढंच नाही, कंधार तालुक्यामध्ये एक खूप मोठे भजनातील व्यक्ती होऊन गेले, प्रेमराज महाराज आनंदवाडीकर. गुरुजी तुम्हाला माहिती आहे बापू, ज्या वेळेस त्यांच्याकडे आम्ही ऐकण्यासाठी गाता भजन जायचं ना, 50 अभंग गाता भजनाची त्यांनी, प्रत्येक चरणाला प्रत्येक वेगळी चाल, प्रत्येक चरणाला प्रत्येक वेगळी चाल, पुन्हा ती चाल येणार नाही असे माणसं होऊन गेली. परंतु काय, कालाय तस्मै नमः. काळ बदलला की आपल्यालाही बदलावं लागले, परिस्थिती तशी झाली आहे. पण एक ध्यानात ठेवा, सत्य सत्यच राहतं बरं का. कितीही प्रयत्न करू द्या. विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये शरण जात असताना देवाला शरण का जावं? जन्माचं दुःख झालं, मृत्यूचंही दुःख झालं. मग काही हुशार माणसं होते, या युगातील हुशार माणसं, त्यांनी प्रश्न केला, महाराज ठीक आहे मान्य आहे,
मग तुकोबारायांनी जी प्रमाण दिलेलं आहे ते चुकीचं आहे का प्रमाण? काय प्रमाण दिलं? महाराज म्हणतात बाबा, या प्रपंचरूपी सागरातील आमच्या घरातील सदस्य जे आहेत ना, ते सुद्धा आमच्या दुःखाचं निवृत्ती करू शकतील ना? हो, ते काय इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्यात महाराज. डिजिटल इंडिया आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मी आज तर असं वाचलं, मला आश्चर्यचकित थोडं वाटलं मोबाईलवरती. मला वाटतं रशियाचे अध्यक्ष आज आपल्या भारतात आले आणि रशियाच्या अध्यक्षांनी जर भारतामध्ये येऊन बाथरूम जरी केली ना, तर ती बाथरूम त्यांची इथून त्या देशामध्ये घेऊन जातात म्हणे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं, ते इथं सुद्धा जमत नाही म्हणले, कारण इथं येऊन जर काही प्रकार झाला, हे डिजिटल इंडिया आहे. हे कुठं चाललं जग? हे सध्या आहे. मोप राष्ट्राध्यक्षाचं कर्तव्य सगळ्या गोष्टी आहेत, पण ध्यानात असू द्या, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, जे सत्य आहे, जे खरं आहे ना, जे योग्य आहे, त्याचंच आचरण करा. विठाला काही सामान्य माणसांनी